नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तुम्हाला बघून एक अंदाज आलाच असेल की मी साधारण इथे काय करते आहे. हे माझे डॉक्युमेंट्स आहेत आणि मी एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी उद्या सकाळी मालाडला चालले आहे आणि त्यासाठी लागणारे काही डॉक्युमेंट्स, ओरिजिनल, झेरॉक्स ते सगळं मी इथे कलेक्ट करून ठेवते आहे. खूप दिवसांपासून टाळाटाळ करत होते हे काम करण्याची, कारण मला खूप कंटाळा येतो डॉक्युमेंट्स गॅदर करायला. पण मला अमित शेवटी आता म्हणाला की श्रद्धा हे काम लवकर करून घे, म्हणजे उद्या सकाळी तुझा काही गोंधळ उडणार नाही, काही गडबड काही राहणार नाही. म्हणून मी आमचं जेवण करून झालं, किचन आवरून झालं आणि त्यानंतर मी बसले हे काम करायला. आणि बरोबर आहे त्याचंसुद्धा. अशी कामं लवकर आधीच करून ठेवलेली चांगली असतात. ऐन वेळेला गोंधळ होतो आणि काही ना काहीतरी राहतंच आणि प्रत्येक डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असतं. सो येस, मी आता हे काम करायला बसली आहे आणि हे कशासाठी मी करते ते मी तुम्हाला पुढे सांगते. अरे, तू घेतली नाहीस का फाईल? तुला मी आधीच सांगून ठेवते, म्हणजे तू बंदोबस्त करू शकतोस लवकर. मी शेड लावणार आहे तुझ्या डोक्याला. गुड मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आम्ही आता मालाडला जायला निघतो आहे. आज माझी शाळेला सुट्टी आहे, दांडी आहे, कारण मालाडला आम्ही चाललो आहे एका कामासाठी, महत्त्वाच्या कामासाठी. पासपोर्ट ऑफिसला चाललो आहे. माझा पासपोर्ट नव्हता आणि लग्नाच्या नंतर अमितची खूप इच्छा होती की तो मला कुठेतरी अब्रॉडला फिरायला घेऊन जाईल हनीमूनसाठी. पण मग मी त्याला म्हटलं की आता असू दे ना, माझा पासपोर्ट असाही नाही आहे आणि आता 1-2 महिन्यांसाठी काय पासपोर्ट बनवायचा. लग्न झाल्यानंतर माझं नाव बदलणारच आहे, सो तेव्हाच मग आपण पासपोर्ट बनवू. काही फरक पडणार नाही जर आपण हनीमूनला कुठे अब्रॉडला नाही गेलो तर, नंतर जाऊ असं मी त्याला सुचवलं होतं आणि त्याला पण ते पटलं की ठीक आहे, आता लग्नाला असेही काही महिनेच राहिले होते, तर कशाला इतके वर्ष आता बनवला नव्हता पासपोर्ट, तर उगाच आता कशाला बनवायचा ना. थोडे 2-3 महिने थांबू आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर पासपोर्ट बनवू आणि मग कधी नंतर जाता येईल फिरायला. असं आमचं दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ठरलं आणि सो आता त्याच्यासाठीच आम्ही चाललो आहे पासपोर्ट ऑफिसला मालाडला. आज शाळेला सुट्टी टाकली आहे या कामासाठी स्पेशली. आणि आजचा प्रोग्राम असा आहे, मी थोडक्यात सांगते तुम्हाला. आता आम्हाला मालाडला जायचं आहे. मालाड झाल्यानंतर मम्मी आम्हाला भेटणार आहे, अमितची मम्मी, आणि त्यानंतर आम्हाला ठाण्याला जायचं आहे एका कामासाठी आणि मग तिकडनं बॅक टू होम. तर अमित आता गाडी काढतो आहे, म्हणून थोडा वेळ मी म्हटलं तुमच्याशी बोलू. सो चलो, आता आपण अधूनमधून भेटत राहू. एक मिनटं, जरा खिडकी उघडी ठेवूया आता थोडा वेळ. आणि ते उशी काय सकाळी मॅक्झिमम स्कूल बसेस बघायला मिळतात. या रूटवरती खूप सुंदर बंगलोज आहेत. आणि ही लेन खूप शांत आहे, सगळ्यात शांत लेन आहे. दीदीला लग्न आहे.
चल 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 ठीक आहे, नंतर चहा कसा होता? चहा पण खूप चांगला होता. मी सोडला चहा थोडासा तर तुझ्या फोनवरती घेतलं तर खाल्ला. आता आमचं खाऊन झालं, आम्ही आता निघालोय. आमचा ब्रेकफास्ट करून झाला. आम्ही मगाशी समोसा खाल्ला आणि चहा प्यायलो. मी नाही चहा प्यायला, अमित चहा प्यायला. आणि आम्हाला ना खारघरमध्येच खूप ट्रॅफिक लागलं आणि अजूनही आम्ही नवी मुंबईमध्येच आहोत. आता आम्हाला टेन्शन आहे की पुढे जर ट्रॅफिक असंच लागलं आणि जर आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही तर मग प्रॉब्लेम आहे. मला आता तेच टेन्शन आलं आहे थोडंसं, कारण अमित मला म्हणतोय आता जर उशीर झाला तर सगळं तूच करणार. काय बोल एम्पॅथी, काय एम्पॅथीचं तुला भाषण द्यायचंय? सिंपती वेगळी असते, एम्पथी वेगळी असते, दोन्ही वेगळ्या गोष्टी. मग एम्पॅथी काय झालं? सिंपती म्हणजे दया करणं. हो हो. झालं माझं पासपोर्टचं काम. जवळजवळ मला किती 1.5 तास गेला ना आतमध्ये, 1.5 तास गेला, पण छान झालं, व्यवस्थित झालं. आता मी आणि अमित घरी चाललोय आणि मग त्याच्या पुढे आमचे काही प्लॅन्स आहेत ते मग करू. चला कैलासच असेल, 100 वर्ष आयुष्य. हा कैलाश, बंगल्याच्या मॅटिंगच्या खाली ठेव. एसी लाव, हे लाव. हा तू ये म्हणून तर मी लवकर येतो ना. लवकर ये. त्याला सांगायला सगळ्यात तरी पण 8 वाजता काय मला पोहोचायला 11 होणारच. काय ती लोक आलीत ना की पहिलं एसी लावून ठेव. याला माहीत नसतात त्या पवनला काय माहीत नाही. हा तर दाखवेल एसी लावण्यापासून ते पब्लिक आणि के बाद ऐसा एसी लगाना. पहिलं त्यांचं जेवण आहे. चलो चलो, बाय. चल ओके. सांभाळ. पोचला की फोन करा. हा, हा. चल बाय. चलो बाय. गर्भ तिकडे. अच्छा ते वाला शिवसागर आहे ना तिकडे आपण शिवसागर आधी एकच आहे सगळं. म्हणून सगळे इकडे आहेत. गेलो. आहे का? ते त्याचेच ब्रँचेस हा आहेत. हा 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 हॅलो, आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आत्ता आम्ही घरी पोचलो. आत्ता जस्ट. खूप दमलो आहे. आजचा दिवस थोडा मोठा होता. सकाळी पासपोर्ट ऑफिसला गेलो, तिकडे मला आतमध्ये जवळजवळ 1.5 तास गेला. मग त्यानंतर आम्ही कांदिवलीला आमच्या घरी गेलो. मग घरी जेवण वगैरे करून आम्ही विलेपार्लेला गेलो. एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं, तिकडे पण अजून एक काम होतं. तर माझं पासपोर्टचं काम ऑफकोर्स ती डेट तर आजच होती, आजचीच डेट मिळाली होती आणि ते आज करायचंच होतं. आणि मग त्याचसोबत आमचं तिघांचं असं ठरलं होतं की आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं, जे आमचं दुसरं काम होतं ते सुद्धा आजच करून घेऊ. कारण आज मी स्पेशली सुट्टी काढली होती, लीव टाकली होती या गोष्टीसाठी, पासपोर्टसाठी. तर मग आम्हाला असं वाटलं की मग दोन्ही कामं एकत्रच करून घेऊयात. तर विलेपार्लेमध्ये आम्हाला खूप वेळ आमचा गेला. तिकडे खूप वेळ लागला आम्हाला, खूप उशीर झाला. आणि मग तिकडनं निघून जसं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं, तिकडनं निघून आम्ही डिनर करायला एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. डिनर केला, मम्मीला सी ऑफ केलं आणि त्यानंतर मी आणि अमितने सरळ खारघरचा रस्ता धरला आणि आत्ता आम्ही घरी पोचलो आहे. मध्ये आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं होतं आणि त्यामुळे ना आता इतके दमलो आहे, खूप झोप येते आहे. आता आम्ही सरळ दोघे चेंज करून झोपणार आहोत. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, गुड नाईट.